प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस सलाम आणि शालोम. पुन्हा एक बार आपण त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याची स्तुती आराधना आणि त्याचं वचन ऐकण्याची ही संधी आपल्या पवित्र प्रभू परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. खरोखर तो आपला प्रभू महान आहे, तो जिवंत आहे आणि म्हणूनच आपण या भूमीवर आजपर्यंत जिवंत आहोत. या महामारीच्या दिवसामध्ये त्याने आपल्याला सांभाळलेलं आहे, त्याने आपलं रक्षण केलेलं आहे. आपल्या आर्थिक अडचणी, आपल्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व त्याने सोडवलेल्या आहेत. खरोखर आपला परमेश्वर हा अद्भुत आहे, चमत्कार करणारा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला आपण गौरव देऊया आणि आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे रक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयास शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष ते दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 20 हे गाणार आहोत. गीत क्रमांक 20 उपासना संगीतामधून, आणि आपण सर्वांनी हे गीत गावं. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. ध्याऊ गाऊ पूजू ध्याऊ गाऊ पूजू माहुनी. प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला
गौरवू तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला जगतारणा बापान कुठे जगतारणा बापान कुठे तव वात्सल्या तुला तव वात्सल्या तुला तव वात्सल्या तुला गौरवू तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला जगतारणा पुत्रानुपमा जगतारणा पुत्रानुपमा तुझी कृपा निर्मला तुझी कृपा निर्मला तुझी कृपा निर्मला गौरवू तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला जगचालना पवित्र आत्मन् जगचालना पवित्र आत्मन् हो मम जीवन कला हो मम जीवन कला हो मम जीवन कला गौरवू तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला अगा अद्वया सदा अनुभवू अगा अद्वया सदा अनुभवू तुझ्या त्रिविध भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला गौरवू तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरवा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे. रात्रभर तो आम्हा प्रत्येकाला सांभाळून पुन्हा एक वार हा शाब्बात दिवस तो आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित केलेला आहेस. तुझ्याकडून मिळालेला हा बोनस आहे प्रभू परमेश्वरवा आम्हा सर्वांना. खरोखर या दिवसाबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे उपकार मानते प्रभू परमेश्वर बाप्पा, कारण तू जिवंत महान असा परमेश्वर आहेस. तू न बदलणारा परमेश्वर आहेस. ज्या परमेश्वराकडे आम्ही जे काही मागतो ते परमेश्वर बाप्पा तू आम्हाला देतोस. आमच्या प्रार्थनेची हाक तू ऐकतोस प्रभू परमेश्वर बाप्पा. अशा ह्या महान परमेश्वराला आम्ही धन्यवादच देतो प्रभू परमेश्वर बाप्पा. खरोखर हा आजचा शाब्बात दिवस तो आमच्यासाठी आशीर्वादित केलेला आहेस. हा शाब्बात दिवस आम्ही तू सांगितल्याप्रमाणे नित्य नियमाने वागावा असं तू होऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा.
तुझ्या या पवित्र मंदिरात येऊन तुझी स्तुती करण्यासाठी तुझं वचन ऐकण्याची ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस प्रभू परमेश्वरप्पा. खरोखर त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. या महामारीच्या दिवसामध्ये देखील तू आमच्याकडून तुझी सेवा करून घेत आहेस प्रभू परमेश्वरप्पा. वचनाची सेवा करून घेत आहेत, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. दर रविवारी प्रभू परमेश्वरप्पा निरनिराळे संदेशवाहक या ठिकाणी येऊन तुझ्या वचनातून सर्व मंडळीला, जरी आम्ही एकत्र जमत नसू प्रभू परमेश्वरप्पा तुझ्या मंदिरामध्ये, पण घरी ह्या ऑनलाईनद्वारे तू प्रत्येकाची वचनाची भूक भागवतोस प्रभू परमेश्वरप्पा. त्याबद्दल मी तुझे ते उपकार मानते प्रभू परमेश्वरप्पा. खरोखर प्रभू परमेश्वरप्पा तू किती अद्भुत असा परमेश्वर आहेस. आणि देवबाप्पा खरोखर तुला आम्ही विसरू नये प्रभू परमेश्वरप्पा. तुला आम्ही सोडू नये. आम्ही या मोहामध्ये आम्ही भरकटू नये प्रभू परमेश्वरप्पा. असं तू होऊ दे प्रभू परमेश्वरप्पा. आज देखील तू आम्हाला ही संधी दिलेली की आम्हाला ही जी महामारीमध्ये तू आम्हाला वेळ दिलेला आहे प्रभू परमेश्वरप्पा, की तुझ्या अधिक सानिध्य यावं, तुझ्या वचनामध्ये आम्ही रममान व्हावं, तुझं वचन आम्ही वाचावं प्रभू परमेश्वरप्पा. त्यासाठी तू आम्हाला हा वेळ दिलेला आहे, ही संधी दिलेली आहे प्रभू ह्या महामारीमध्ये. खरोखर प्रभू परमेश्वरप्पा, आणि आज या महामारीमध्ये प्रभू परमेश्वरप्पा पुष्कळ लोक तुझ्याकडे अधिक आणि अधिक जवळ आलेले आहे प्रभू परमेश्वरप्पा. तुझ्यापासून दूर गेलेले नाही आहेत प्रभू परमेश्वरप्पा. प्रत्येकजण घरी आपल्या कुटुंबामध्ये तुझी प्रार्थना करत आहे, तुझं वचन वाचत आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि अधिक प्रभू परमेश्वरप्पा तुझ्या जवळ आलेले आहेत प्रभू परमेश्वरप्पा. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. देवबाप्पा, आमच्या ह्या क्राइस्टच्या मंडळीवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. ही मंडळी तुझी आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू या मंदिरामध्ये तुझं वास्तव्य आहे प्रभू परमेश्वरप्पा. या ठिकाणी तू उपस्थित आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण हे तुझं मंदिर आहे. तू आम्हाला देखील मंदिराची उपमा दिलेली आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू परमेश्वरप्पा ह्या मंदिरामधील प्रत्येक आमची जे क्राइस्टची मंडळी आहे प्रभू परमेश्वरप्पा, त्या प्रत्येक मंडळीतील कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. प्रत्येक कुटुंबाच्या अडचणी तू जाणतोस प्रभू परमेश्वरप्पा, आणि त्या निवारण करणारा तो जिवंत परमेश्वर आहेस प्रभू परमेश्वरप्पा. कोणालाही तू दुःखी ठेवणार नाहीस असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वरप्पा. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरप्पा विशेष करून आमच्या क्राइस्ट चर्चच्या सेशन वर्गासाठी मी मागत आहे. आमच्या वडील वर्गावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. ह्या काळातही मंडळीची ती सेवा करत आहेत प्रभू परमेश्वरप्पा. योग्य निर्णय घेण्यासाठी तू ह्या आमच्या सेशन वर्गाला सहाय्य आणि मदत कर प्रभू परमेश्वरप्पा. ह्या आमचा सेशन वर्गाचा ताबा तू आपल्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वरप्पा. कारण प्रभू परमेश्वरप्पा तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही प्रभू परमेश्वरप्पा. योग्य निर्णय प्रभू घेण्यासाठी आमच्या ह्या वडील वर्गाला तू सहाय्य आणि मदत कर. मंडळीची जबाबदारी पार पाडत असताना प्रभू परमेश्वरप्पा आमचे रमेशदादा बोर्डे, आशिष जाधव, त्याचप्रमाणे आमचे चेअरमन नितीन रणबिसे यांच्यावर देखील तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. ही सर्व धुवा मंडळीची सांभाळत असताना लागणारी शक्ती सामर्थ्य तू त्यांना दे. आमच्या ह्या सेशन वर्गाच्या प्रत्येक कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. कारण प्रभू ही सेशन हे सर्वजण तुझी सेवा करत आहे प्रभू परमेश्वरप्पा, आणि त्यांची सेवा तू वाया जाऊ देणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वरप्पा. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरप्पा आमचं महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, क्वायर, ह्या सर्वांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. जरी या मंदिरामध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करता येत नाही प्रभू परमेश्वरप्पा, तरी देखील प्रत्येकजण आपापल्या घरी तुझी स्तुती आराधना करत आहे आणि करत असणारच असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वरप्पा. त्याचप्रमाणे आज विशेष करून मी तुझ्याकडे मागते प्रभू परमेश्वरप्पा, आमच्या मंडळीतील सभासद रेव्हरंड रागिनीताई बोर्डे यांच्यासाठी मी तुझ्याकडे कळकळीशीने आग्रहाची विनंती करत आहे प्रभू परमेश्वरप्पा. तिला तू स्पर्श कर, तिला तू आरोग्य दे प्रभू परमेश्वरप्पा. ती दवाखान्यात ॲडमिट आहे प्रभू परमेश्वरप्पा, आणि तिच्या भोवती प्रभू परमेश्वरप्पा तुझ्या दिव्यदूतांचा पहारा असू दे प्रभू परमेश्वरप्पा. तू आरोग्य देणारा परमेश्वर आहेस. तिचा बिछाना तू बदलून टाक प्रभू परमेश्वरप्पा. तिला तू पूर्ण आरोग्य दे प्रभू परमेश्वरप्पा. ती तुझी सेविका आहे प्रभू परमेश्वरप्पा, आणि पुन्हा एक बार तिला तू उठव प्रभू परमेश्वरप्पा. तुझी सेवा करण्यासाठी तू तिला सज्ज कर आणि करशील अशी आमची पूर्ण खात्री आणि विश्वास आहे प्रभू परमेश्वरप्पा. जे कोणी दवाखान्यात आमच्या
मंडळीतील आजारी असतील प्रभू पंशप्पा, आम्हाला ठाऊक नाही प्रभू पंशप्पा, परंतु प्रभू पंशप्पा त्यांना देखील तुझ्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श कर प्रभू पंशप्पा, त्यांना तू आरोग्य दे प्रभू पंशप्पा. आज विशेष करून आमचे रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांच्यासाठी मागत आहे. आज तुझ्या वचनातून त्या बोलणार आहेत प्रभू पंशप्पा, आणि प्रभू पंशप्पा निरनिराळ्या ठिकाणी त्यांची सेवा, वचनाची सेवा त्या करत असतात प्रभू पंशप्पा, आणि खरोखर हे वरदान तुझ्याकडून त्यांना मिळालेलं आहे. आणि प्रभू पंशप्पा, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार असं हे कुटुंब आहे प्रभू पंशप्पा. आणि प्रभू पंशप्पा, आज तुझ्या वचनातून ते ज्या काही तुझ्या वचनातून आम्हाला आत्मिक मानना देणार आहे प्रभू पंशप्पा, ते तू आमच्यापर्यंत, आमच्या मंडळीपर्यंत पोहोचवणार आहेस प्रभू पंशप्पा. त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या लेकरांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू पंशप्पा, कारण खरोखर तू महान असा जिवंत परमेश्वर आहेस, आणि त्यांची सेवा तू अधिक आणि अधिक वृद्धिंगत करत आहेस. त्याबद्दल मी तुझे उपकार मानते प्रभू पंशप्पा. देव बाप्पा, अजून हे काही अयोग्य तुझ्याकडे मागितलं असेल प्रभू पंशप्पा, त्याची तू दयेने आणि कृपेने क्षमा कर प्रभू पंशप्पा. खरोखर आम्ही मागण्यापूर्वीच तुला सर्व काही ठाऊक असतं प्रभू पंशप्पा. विशेष करून आम्ही रेव्हरंड विद्याताई साबदे यांच्यासाठी सुद्धा मागत आहे प्रभू पंशप्पा. मागील दिवसामध्ये त्यांना जो काही त्रास झालेला होता तो तुला ठाऊक आहे, परंतु प्रभू पंशप्पा ती मायनर धोका होता, आणि तो सर्व काही तू नष्ट केलेला आहेस प्रभू पंशप्पा. तुझ्या स्पर्शाने तू त्यांना आरोग्य दिलेलं आहेस, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. त्यांच्यामधला जो काही अशक्तपणा असेल तो तू घालून टाक प्रभू पंशप्पा, अशी तुझ्याजवळ कळकळीची आणि आग्रहाची विनंती करते. इथून पुढचा सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपवून देत आहे. ही लहान विनंती प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्या तुझ्या प्रिय आणि गोड नावाने मागितलं आहे म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग आहे तो आहे करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण ऐकणार आहोत. करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण ऐकूया. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्यायले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्यांकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता 91 हे आपण आळीपाळीने आपण म्हणणार आहोत. स्तोत्र संहिता 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय
माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तो सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करील. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवील. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकटसमयी मी त्याच्याजवळ राहील. मी त्याला मुक्त करील. मी त्याला गौरव देईल. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करील. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आपण सर्वजण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पण पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवितो. आमेन. आमेन. यावेळेस आपण काही गीते आणि कोरसेस गाणार आहोत. आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे गीत क्रमांक, जे कोरसचं बुक आहे त्यामध्ये गीत क्रमांक 16. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तो आहे जगावेगळा. खरोखर आपला परमेश्वर हा जगावेगळा परमेश्वर आहे. तो अद्भुत परमेश्वर आहे आणि नक्कीच आपण सर्वजण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी त्याची स्तुती आराधना करूया आणि आपण मनापासून त्याला धन्यवाद देऊया. आधी वंदन देवा तुला. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगावेगळा, तू आहे जगावेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगावेगळा, तू आहे जगावेगळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती अळवू मी देवा तुला,
किती अळवू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. खरोखर आपला परमेश्वर हा जगा वेगळा आहे. यावेळेस आपण आणखीन एक गीत गाऊया आणि आपल्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. सर्वांच्या परिचयाचं ते गीत आहे, गीत क्रमांक 15. गीत क्रमांक 15 जे कोरसेचं गीत आहे, पुस्तक आहे त्यामधलं. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. आपण सर्वजण त्याची ही स्तुती आपण करूया, त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. बाळ म्हणून याला, त्यागिले स्वर्गाला, बाळ म्हणून याला, त्यागिले स्वर्गाला. ओ हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, गवानी जन्मला. ओ हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, गवानी जन्मला. पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला, पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला. ओ हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, वधस्तंभी गेला. ओ हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, वधस्तंभी गेला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद. यावेळेस आपण मुख्य गोष्टीकडे, मुख्य भागाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ते म्हणजे देवाच्या वचनाचा आत्मिक मांडणा. आणि आज आपल्यामध्ये जो आत्मिक मांडणा प्रभूचा संदेश घेऊन आलेले आहेत ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. आपण सर्वजण त्यांना ओळखता, आणि त्या म्हणजे रेव्हरंट मीनाताई बोर्डे. त्यांचं कार्य, त्यांची सेवा आपल्या सर्वांना माहीत आहे.
नुसतं त्यांची सेवा आपल्या चर्चपर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्या निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या चर्चेसमध्ये किंवा निरनिराळ्या जे काही यूट्यूब चॅनल असतं त्या ठिकाणी त्यांची सेवा वचनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त करून घेत आहे. खरोखर प्रभू परमेश्वराला मी गौरव देते की ही सेवा त्यांच्याकडून देवा तू करून घेत आहे आणि अशी सेवा ही त्यांच्याकडून कायमस्वरूपी करून घ्यावी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करूया आपण. यावेळेस मी त्यांना विनंती करते की जो काही परमेश्वराने आपल्याला संदेश दिलेला आहे तो आपण आपल्या मंडळीला द्यावा. रेव्हरंट मीनाताई बोर्डे. प्रेज द लॉर्ड. आज ह्या शब्दात दिवशी मी आपल्या सेशन वर्गाचे विशेष करून आभार मानते की देवाच्या वचनातून बोलण्याची संधी त्याने मला दिली आहे आणि देवालाही मी धन्यवाद देते. आज जो माझा विषय आहे तो असा आहे की जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रतीकात्मक रूपात आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच आहे की ज्या वेळेला आपण संपूर्ण बायबल वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जुन्या करारामध्ये सुद्धा प्रतीकात्मक रूपाने प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण मोशे आणि दावीद राजांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी तर सांगितलं की अनादी काळापासून तो आहे. पृथ्वीचे उत्पत्ती, आकाश आणि पृथ्वीचं निर्माण, सृष्टीची रचना हे सगळं होण्यापूर्वीपासूनच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आज आपण पाहूयात की प्रभू येशू ख्रिस्त प्रतिकात्मक रूपात कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण बायबल हातात घेतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की जुना करार आणि नवीन करार असे बायबलचे दोन भाग आहेत. जुन्या करारात पहिलंच पुस्तक जे आहे ते आहे उत्पत्तीचं. देवाने ह्या पृथ्वीची आणि आकाशाची उत्पत्ती कशी केली, सृष्टीची रचना कशी केली, मानवाला कसं घडवलं, इथून सुरुवात होते. आणि मग आपण पाहतो की आदाम आणि हवा, त्यानंतर नोहाचा काळ, त्या काळातला जलप्रलय, तिथून पुढे आपण जातो आणि मग अब्राम आणि तिथून अब्रामापासून सुरू झालेला संपूर्ण इस्रायलाचा जो इतिहास आहे तो आपल्याला वाचायला मिळतो. आणि मग आपण पुढे पाहतो त्या ठिकाणी राजांचा इतिहास आहे आणि देवाने निवडलेले 3 राजे, त्या राजांचा इतिहास त्यामध्ये आहेच. पुढे आपण गेलो की मग आपल्याला कळतं शास्त्री जे होऊन गेले, न्यायाधीश, त्या शास्त्यांचा काळ. आणि मग दाविदाने रचलेलं स्तोत्र. दावीद राजा हा राजा होता, तो युद्ध प्रवीण होता, तरीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्याने स्तोत्रांची रचना केली आहे की ज्यामधून देवाचा महिमा त्याने वर्णन केलेला आहे, तो अतिशय सुंदर आहे. त्यानंतर उपदेशक आणि अशा प्रकारे पुढे जात जात शेवटी मलाखीमध्ये त्याचा शेवट होतो. मग नवीन कराराला सुरुवात होते. नवीन करार जेव्हा मी उघडतो तेव्हा अनेक लोकांना असं वाटतं की नवीन करारामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये मत्तयाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला. आणि त्यामुळे अनेक लोकांचा असा समज आहे, विशेषतः जे विधर्मी आहेत त्यांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्याचं अस्तित्व आहे. परंतु जर आपण बायबल बारकाईने वाचलं तर आपलं असं लक्षात येतं की नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म देवाच्या योजनेप्रमाणे झालेला आहे. तो काळ त्याने नेमलेला होता, त्याप्रमाणे त्याचा जन्म झालेला आहे. आणि मग आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त तर अनादी काळापासून आहे. मग आज आपण त्याविषयी पाहणार आहोत. आताच आपण कोरिन्थीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय आणि त्यातली 1 ते 11 ही वचनं वाचली. आणि ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इस्रायल लोक जे आहेत ते सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते पार गेले. आणि आपलं असं लक्षात येतं की पुढे म्हटलेलं आहे मेघ आणि समुद्र ह्यांच्याद्वारे त्यांचा काय झालेला आहे, मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. आता हा बाप्तिस्मा जो आहे ना तो आपल्यासारखा नाही, पण तो लाक्षणिक अर्थाने बाप्तिस्मा असं लिहिलेलं आहे. मग त्यांनी एकाच प्रकारचं आध्यात्मिक अन्न सेवन केलं आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण असं म्हटलेलं आहे आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून ते पीत होते.
मग हा आध्यात्मिक खडक कोण आहे? तो खडक तर ख्रिस्त होता. प्रभू येशू ख्रिस्त देखील तिथे होता आणि त्याला आध्यात्मिक खडक असं म्हटलेलं आहे. पुढे मग आपल्याला असं म्हटलेलं आहे की ह्या गोष्टींविषयी आपण अजाण नसावं, म्हणजे आम्हाला माहिती नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचं कारण काय की ह्या गोष्टी 6व्या वचनात पुढे म्हटलेल्या आहे की ह्या गोष्टी आपल्यासमोर उदाहरणादाखल ठेवलेल्या आहेत. आणि ते जसे वागले, सतत कुरकुर करणारे, ताठमानेचे लोक त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. देवाची परीक्षा पाहणारे लोक असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. पण आपण असं होऊ नये, कुरकुर करू नये, देवाची परीक्षा पाहू नये आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा, देवाचं भय आपण बाळगावं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढचं जे वचन आहे ना, 11वं वचन, त्यामध्ये काय म्हटलं आहे पहा की ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण प्रभूची त्यांच्यापैकी जे आपण युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याविषयी म्हटलेलं आहे, जे आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलो, आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. कारण हा जो जुन्या कराराचा काळ आहे ना, तो हजारो वर्षांचा काळ आहे आणि आता युगाच्या समाप्तीपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत. त्यातून आपण शिकावं, त्यातून आपण बोध घ्यावा, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये देवाने या गोष्टी लिहिलेल्या आहेत असं स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारे आपण पाहतो की पहिला अध्याय जो आहे ना बायबलमधला, तो आहे उत्पत्तीचा. देवाने कशा प्रकारे पृथ्वीचं निर्माण केलं, आकाश आणि पृथ्वी त्याने निर्माण केली आणि सृष्टीची रचना कशी केली, मानवाला आपल्या हातांनी त्याने कसं घडवलं ह्याविषयी लिहिलेलं आहे. पण ह्याविषयीचा जो मुख्य उल्लेख आहे ना, तो कोणी केला असेल तर ज्या योहानाला, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य जो योहान, ज्याला प्रकटीकरण झालं आणि ते त्याने लिहून ठेवलेलं आहे की पुढे काय घडणार आहे, कशा प्रकारे ह्या युगाची समाप्ती होणार आहे याविषयी लिहिणारा जो योहान आहे ना, या योहानाने योहानकृत शुभवर्तमान, त्याने लिहिलेलं जे शुभवर्तमान आहे त्यातला पहिला अध्याय आणि पहिल्या 3 वचनामध्येच तो काय म्हणतो पहा. त्याला शीर्षक त्याने दिलं आहे शब्द देही झाला. देही झाला म्हणजे त्याने देह धारण केलं. आणि मग हा शब्द जो आहे, हा शब्द कोण आहे? त्याने असं म्हटलं पहिल्या वचनात, प्रारंभी शब्द होता. प्रारंभी म्हणजे उत्पत्तीच्याही प्रारंभी, आधी. शब्द देवासह होता. सह म्हणजे बरोबर. हा जो शब्द आहे तो देवाच्या बरोबर होता आणि शब्द देव होता. हा जो शब्द आहे तो शब्द स्वतःच देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. आणि 3ऱ्या वचनात म्हटलं आहे सर्व काही त्याच्याद्वारे झाले. हा जो शब्द आहे ना, त्याच्याद्वारे सर्व काही झालं आहे आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हा जो शब्द आहे त्याच्या वाचून काही झालेलं नाही, सर्व काही त्याच्याद्वारेच झालेलं आहे असं योहानाने स्पष्ट केलं आहे. मग आता प्रभू येशूला योहानाने शब्द म्हटलेला आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे. आणि शब्द म्हणजे ग्रीक भाषेमध्ये त्याला लोगोस असं म्हणतात. येशू हा ज्याच्याद्वारे देव बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आले असा देवाचा व्यक्तिगत शब्द आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 26वं वचन जर आपण वाचलं तर ते असं आहे. प्रभू येशू म्हणतो, ज्याने मला पाठवले तो खरा आहे. प्रभू येशू म्हणत आहे, ज्याने मला पाठवले म्हणजे परमेश्वर पिता, तो कसा आहे? खरा आहे. आणि पुढे 28वं वचन जे आहे त्या वचनामध्ये तो म्हणतो, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे. तो मी आहे म्हणजे मी देव आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की जेव्हा मनुष्याच्या पुत्राला तुम्ही उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपणहून काही करत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. पित्याने शिकवल्याप्रमाणे सर्व गोष्टी मी बोलतो असं प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये म्हणत आहे. आता इथे काय म्हटलं आहे की तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल. आता मनुष्याचा पुत्र कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. का तो मानवी रूपात आला होता, तो मनुष्याच्या रूपात आला होता आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मनुष्याचा पुत्र.
तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, पण पृथ्वीवर मानवाच्या रूपात आला म्हणून मनुष्याचा पुत्र त्याला म्हटलं आहे. आणि ह्या मनुष्याच्या पुत्राला तुम्ही काय कराल? उंच कराल. तर मनुष्याच्या पुत्राला उंच करणे ह्याचा अर्थ काय होतो? एकच अर्थ आहे, त्या मनुष्याच्या पुत्राला उंच करणं म्हणजे त्याला वधस्तंभी देणं. त्या अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही त्याला वधस्तंभी द्याल त्यावेळेला तो म्हणतो की तुम्हाला कळेल की तो मी आहे, म्हणजे मीच देव आहे असं प्रभू म्हणत आहे. वधस्तंभी जाण्यापूर्वी प्रभू काय म्हणाला पहा, तो म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. मग ही इच्छा कोणाची आहे? परमेश्वर पित्याची आहे. परमेश्वर पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला ह्या जगात पाठवलं ह्यासाठी की त्याने वधस्तंभी जावं. का तो वधस्तंभी गेल्यानंतर त्याचं जे शुद्ध आणि पवित्र रक्त आहे त्याद्वारे पापांची क्षमा आम्हाला मिळणार होती. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. आता आपल्याला ठाऊक आहे, बायबल आम्हाला शिकवतं परमेश्वर पित्याला कोणीही पाहिलं नाही. प्रभू येशू या वचनातून जाहीरपणे सांगतो की त्याचे शब्द थेट देवाकडून आलेले शब्द आहेत. प्रभू येशू देवाचं ज्ञान आहे आणि देवाचे हेतू काय आहेत ते समजण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी तोच आपल्याला काय करतो? मदत करतो. पित्याचा स्वभाव काय आहे, पित्याची गुणलक्षणं काय आहेत, ती जी आहेत ती त्याचं परिपूर्ण प्रकटीकरण या शब्दाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला केलं आहे. म्हणजे प्रभू येशूने देवाचं मन कसं आहे, त्याचं अंतःकरण कसं आहे हे प्रकट केलं. आणि देवाचं मन आणि अंतःकरण प्रकट करणारा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता जगाच्या निर्मितीपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त देवासह होता, देवाच्या बरोबर होता. तो सनातन काळापासून अस्तित्वात होता. तो देव पित्यापासून निराळा होता. शब्द देव होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि त्याच्या ठायी परमेश्वर पित्याप्रमाणे सर्व स्वभाव आणि गुणलक्षणं त्याच्यामध्ये आहेत. जसं आपण म्हणतो की परमेश्वर कसा आहे? दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, सर्व मानवजातीवर प्रीती करणारा देव आहे. अगदी थोडक्यात पाहिलं तर आपल्याला असं दिसतं. तेव्हा हे जे देवाचे गुण आहेत ते सर्व कोणी प्रकट केले? कोणी आम्हाला सांगितले? तर प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते प्रकट झालेले आहेत. कलस्सैकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 9व्या वचनात काय म्हटलं आहे पहा, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. किती सुंदर वचन आहे पहा. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता जी आहे ती काय होते? मूर्तिमान वसते. तेव्हा देवपणाची जी सर्व पूर्णता आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. देवाने ख्रिस्ताद्वारे जग निर्माण केले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी निर्माण करण्यात आलं आहे. आता पौलाचं कलस्सेकरास पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनात काय म्हटलंय पहा. हे वचन असं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिकारी, सत्ताधीश, अधिपती असे असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. आपल्याला ठाऊक आहे की आकाश आणि पृथ्वी त्याने निर्माण केली, पण हे सर्व अधिकार वर्ग ज्यांच्याकडे आहे, अधिकार ज्यांच्याकडे आहे आणि ज्या गोष्टी दृश्य आहेत आपल्याला दिसतात, ज्या जगात आहेत पृथ्वीवर आहेत त्या दृश्यमान असतात, त्या आपल्याला दिसतात. पण ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्या सर्व काही त्याच्यामध्ये काय झालेल्या आहेत? निर्माण झालेल्या आहेत. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. आता आकाशात आपण पाहतो सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र जे काही आहे ते सर्व काही त्यानेच निर्माण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे. या वचनातून मग पौल आपल्याला हे सांगतो की सृष्टीमध्ये ज्या भौतिक किंवा ऐहिक गोष्टी आहेत त्या आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी दृश्यमान नसतात, त्या आपण पाहू शकत नाही. त्या दृश्य आणि अदृश्य म्हणजे भौतिक गोष्टी, ऐहिक गोष्टी, त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत की ज्या अदृश्य आहेत आपण पाहू शकत नाही, अशा सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामुळे अस्तित्वात आल्या आहेत
आणि त्या सर्वांवर अधिकार त्याचाच आहे, कारण त्या निर्माण केल्या आहे. तो निर्माण करता असल्यामुळे त्याचा सर्वांवर अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने निर्माण केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव होता. त्याच्यामुळे परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला निर्माण केलेलं नाही, कारण तो सार्वकालिक आहे. त्याला आरंभ आणि शेवट असा नाही, तर तो सर्व काळामध्ये असणारा असा आहे. आणि त्याची परमेश्वर पित्याबरोबर त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याबरोबर कायमची सहभागिता आहे. तो सतत परमेश्वर पित्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून तो कसा आहे? अनादि अनंत असा आमचा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनादि अनंत असा आहे. आता आपण पाहतो की स्तोत्रामध्ये स्तोत्र 90 आणि दुसरं वचन पहा, यामध्ये मोशेने त्याच्याविषयी साक्ष दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देणारा कोण आहे? मोशे. आता मोशेचा काळ कोणता आहे? जुन्या करारातला काळ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपण फक्त नवीन करारापुरतं पाहतो, पण मोशे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष काय देतो पाहतो. म्हणतो, पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी आणि जग निर्माण केलेस. पर्वत उत्पन्न होण्यापूर्वीच तू पृथ्वी आणि जग निर्माण केलं. त्यापूर्वीच अनादी काळापासून अनंत काळापर्यंत तू देव आहेस. हे मोशे सांगत आहे. अनादी अनंत काळापासून तूच देव आहेस असं तो म्हणत आहे. आता दावीद राजाचा जर विचार केला तर 119 स्तोत्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे, अतिशय सुंदर आहे. ज्यात परमेश्वराचं काय केलेलं आहे? गुणगान, त्याचा गौरव केलेला आहे, त्याची महिमा सांगितलेली आहे. दावीद राजा म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते. आपल्या आकाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की आकाश आपलं मत व्यक्त करू शकतो का ती एक जड वस्तू आहे. पण दावीद राजा म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते आणि अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. हस्तकृती म्हणजे हाताने घडवलेली जे आहे ते. हे सर्व काही कोणी निर्माण केलं आहे? प्रभूने निर्माण केलेलं आहे. आता पवित्र शास्त्रातलं पहिलं पुस्तक उत्पत्तीचं आहे. त्यामध्ये तिसरा अध्याय आणि 15वं वचन आपण पाहूयात. हे वचन काय सांगतं पहा. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला सर्पाने हवेला भुरळ घातली, आज्ञाभंगाचं पाप त्यांच्याकडून झालं, त्यावेळेला परमेश्वराने सर्पाला काय दिलेलं आहे? शाप दिलेला आहे. आणि त्यावेळेला हे लिहिलेलं वचन आहे. आता इथे स्त्रीची संतती म्हटलेलं आहे. म्हणजे कोण? स्त्रीपासून जन्मास आलेली जी संतती आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि स्त्रीच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईल हे त्याच्यातून आपल्याला कळतं. म्हणजेच कुमारी मरियेपासून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आहे आणि तो होणार आहे हे भाकीत जे आहे ते ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. मग आपल्याला वाटतं की नवीन करारातच प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी लिहिलेलं आहे की त्याचा जन्म होणार आहे, आणि त्याचा जन्माविषयीचा आपण वाचतो. पण खरं तर उत्पत्तीच्या पुस्तकातल्या 3ऱ्याच अध्यायात 15व्या वचनामध्ये आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कुमारी मरियेपासून होणार आहे. ह्याचे हे भाकीत तिथे लिहिलं आहे. आणि देव जो आहे तो सैतानावर पूर्ण विजय मिळवेल ह्याचं भाकीत देखील हे वचन करतं. स्त्रीची संतती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि सैतानाची जी दुष्ट शक्ती आहे यांच्यातील जो आध्यात्मिक संघर्ष आहे त्या संघर्षाचं हे भविष्य त्या वचनामध्ये आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं. आपल्याला ठाऊक आहे की दुष्टतेचा जो आहे, दुष्टता जी आहे तिचा नाश करण्याच्या आणि लोकांबरोबर आपले संबंध जे आहेत ते पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचा देवाचा उद्देश आहे, देवाची योजना आहे. आणि हीच आपली पहिली आशा आहे. या वचनात परमेश्वराने मानवाच्या तारणाची योजना सांगितली आहे. पण ही तारणाची योजना कशी आहे? गर्भित अर्थाने लिहिलेली आहे. हा अर्थ त्याच्यात गर्भरूप असा आहे आणि म्हणून आपल्याला तो पाहावा लागतो. आणि हे भविष्य पूर्ण झालं आहे. आपल्याला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. दुसरी गोष्ट त्याचा पुनरुत्थानही झाला आहे.
तो वधस्तंभी गेला, त्याने स्वतःचं अर्पण केलं, तो पुनरुत्थित झाला आणि शिष्यांच्या देखत मग आपल्याला ठाऊक आहे की तो स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे. आणि आज तो कुठे आहे तर आपण ह्यावर देखील विश्वास ठेवतो की स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उजवीकडे तो सिंहासनाधिष्ठित आहे, कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, म्हणून तो सिंहासनाधिष्ठित म्हणजे सिंहासनावर बसलेला आहे. आता निर्गमाचं पुस्तक ह्याचा 17वा अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की हा इस्रायल लोकांचा भला मोठा समुदाय होता, जवळजवळ 6 लाख लोक होते नाही का, आणि शिवाय मिश्र समुदाय त्यांच्याबरोबर होता. मसीन रानातून त्यांनी कूच केलं आणि रफिदीम या ठिकाणी येऊन त्यांनी तळ दिला. आता तिथे आल्यानंतर त्यांना प्यायला पाणी नव्हतं आणि म्हणून ते कुरकुर करू लागले, मोशेशी भांडण करू लागले. त्याला परमेश्वराने मोशेला काय सांगितलं की आपली काठी जी तू नील नदीवर आपटली होतीस ना, ती काठी घेऊन चल होरेब डोंगरावर, एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. होरेब डोंगरावर एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर तू काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल. आणि मग आपण पाहतो की मोशेने ज्याला त्या खडकावर काठी आपटली आणि काय झालेलं आहे, त्या खडकातून पाणी वाहिलं. अशा प्रकारे आपण पाहतो की त्यांना भरपूर पाणी प्यायला मिळालं, त्यांच्या गुराढोरांसाठी सुद्धा त्यांना पाणी मिळालेलं आहे. आता नव्या करारामध्ये हा खडक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सांगितलेलं आहे. हा खडक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो जिवंत पाण्याचा खरा स्रोत आहे. इस्रायल लोकांच्या आशीर्वादाचा आणि पुरवठ्याचा खरा स्रोत प्रभू येशू ख्रिस्तच होता. तोच प्रभू येशू ख्रिस्त आज मंडळीसाठी आशीर्वादाचा स्रोत आहे. जगभरात ज्या मंडळ्या आहेत त्यांना आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळतात आणि तोच आम्हाला पवित्र आत्मा देणारा आहे. कारण आज पवित्र आत्म्याचं कार्य जगभरात चालू आहे, पण हा पवित्र आत्मा कोणी दिला? प्रभू येशू ख्रिस्ताने. कारण आपल्याला ठाऊक आहे की जे 120 लोक म्हणजे 12 शिष्य आणि 120 सगळे मिळून 120 जणं त्या माडीवरच्या खोलीत होते, तेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी काय झालेलं आहे तर त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरून आला आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला होता शिष्यांना, मी जातो पण तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो पाठवलेला आहे. आता कोरिन्थीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय आणि 4थ्या वचनात पौल काय म्हणतो पहा. पौल म्हणतो, आणि ते सर्व आध्यात्मिक पाणी प्याले. ते सर्व कोणतं पाणी प्यालेत? आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. त्यांच्या मागे चालणारा कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त होता. त्याला आध्यात्मिक खडक असं म्हटलेलं आहे. आणि ते सर्वजण ह्या आध्यात्मिक खडकातून पित होते आणि हा खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. पौल काय म्हणतो की ही जी घटना घडलेली आहे आणि हे जे आध्यात्मिक पाणी आणि आध्यात्मिक खडक जो ख्रिस्त, हे समजून घ्या. त्याच्याविषयी तुम्ही अजाण राहू नका की आम्हाला समजत नाही असं म्हणू नका. इस्रायल लोक अरण्यातून 40 वर्ष प्रवास करत होते नाही का, आणि देवाने चमत्कारपूर्ण रीतीने त्यांना अन्न दिलं, त्यांना पाणी पुरवलं. देवाने त्यांची शारीरिक काळजी घेतली आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता देखील केली. हे यातून स्पष्ट होतं. आता ज्या खडकातून हे पाणी वाहिलं आणि देवाने त्यांना अन्न पुरवलं, ते देव आता प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जीवनाचं पाणी आणि जीवनाची भाकर देऊ करत आहे आपल्याला, त्याचं ते दर्शक आहे. घटना जुन्या कराराच्या काळात घडलेली आहे. नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की तो खडक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तोच आम्हाला काय देऊ करत आहे? जीवनाचं पाणी आणि जीवनी भाकर की जी स्वर्गातून उतरलेली आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना रानातील ह्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये अन्न पुरवलं, मान्ना पुरवला. आणि वचनदत्त देशामध्ये जेव्हा ते पोचले त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की मान्याचा पुरवठा त्याने बंद केला. त्याचं कारण हेच होतं की आता इतर अन्न त्या सर्वांसाठी उपलब्ध झालेलं होतं. पण 40 वर्ष परमेश्वराने त्यांना स्वर्गातून मान्ना पाठवलेला आहे. आता मान्ना हे सार्वकालिक जीवन देणाऱ्या येशू ख्रिस्ताचं म्हणजे स्वर्गातून उतरलेल्या खऱ्या भाकरीचं भविष्यात्मक चिन्ह होतं. पहा, आता मान्ना जुन्या करारात परमेश्वराने दिलेला आहे आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गातून उतरलेली जीवनी भाकर आहे. त्याचं ते भविष्यात्मक चिन्ह होतं.
योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 31वं वचन पहा. त्यात असं म्हटलं आहे, आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला असे लिहिले आहे. त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाव्यास दिली. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो पहा. आता हे वचन आहे ना योहानकृत शुभवर्तमानातलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तो ठामपणे सांगत आहे, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही. आपल्याला वाटतं स्वर्गातून मन्ना दिला ना त्या लोकांना, इस्रायल लोकांना, पण प्रभू म्हणत आहेस की मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असं नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. प्रभू येशू म्हणत आहे, माझा पिता तुम्हाला स्वर्गातून येणारी खरी भाकर देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. पहा, जी स्वर्गातून उतरते आणि आपल्याला जीवन देते ती स्वर्गातून उतरलेली देवाची भाकर आहे. तेव्हा लोक प्रभूला काय म्हणाले, प्रभूजी भाकर मग आम्हाला रोज द्या. कारण लोकांना असं वाटलं की रोज भाकर मिळणार आहे, खाण्याची सोय होत आहे, तर आम्हाला रोजच भाकर द्या, नित्य द्या असं ते म्हणाले. तर ही भाकर कोण आहे? ही भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणाला पहा. प्रभू म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तर ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. ही भाकर कोणती आहे? प्रभू येशू ख्रिस्त. ही जीवनाची भाकर आहे, ती स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. आणि जो कोणी ही भाकर खाईल तो काय म्हटलेलं आहे, तो सर्व काळ जगेल. आणि हे सांगणारा कोण आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभूने हे सांगितलेलं आहे. त्या जुन्या करारातील मन्ना हा प्रतिकात्मक आहे. हा मन्ना स्वर्गातून आला, पण प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे, तो देखील स्वर्गातून आला आणि जगाला जीवन देणारी स्वर्गीय भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाईल, प्रभू येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि जो कोणी प्रभूचा स्वीकार करेल त्याला कधीही भूक लागणार नाही. तर ही तहान आणि भूक कशी आहे? आध्यात्मिक आहे. ती सार्वकालिक जीवनासाठी जाण्यासाठी आम्हाला कशी आहे? अत्यावश्यक अशी आहे. आता निर्गम याचा 12वा अध्याय आणि 1 ते 14 वचनात आपण पाहतो की इस्रायल लोक यांनी परमेश्वराच्या सांगण्यानुसार वलांडण सण साजरा केलेला आहे, नाही का. पहिल्यांदाच त्यांनी वलांडण सण साजरा केला. आता यहुदी लोकांच्या वलांडण सणातलं मुख्य अर्पण काय होतं? तर कोकऱ्याचं अर्पण. आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं कोकऱ्याचं अर्पण करा, तो नर असावा, 1 वर्षाचा असावा आणि महत्त्वाची गोष्ट तो निर्दोष असावा. आणि त्याचं यज्ञार्पण करून मग तुम्ही आपल्या घराच्या दारबायांवर, दाराच्या चौकटीवर, कपाळपट्टीला त्याचं थोडंसं रक्त लावा. आणि ज्यावेळेला रात्री मिसर देशांतून तो म्हणतो मी जाईन, त्यावेळेला काय होईल? तुम्हा सर्वांचा बचाव होईल. कारण कोकऱ्याचं रक्त ही त्यांच्यासाठी खून म्हणून होती. आणि त्यानुसार आपण पाहतो की देवाने इस्रायल लोकांचा बचाव केलेला आहे. मग नवीन करारात आम्ही वाचतो की प्रभू येशूने आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचं यज्ञार्पण केलं. आता बाप्तिस्मा करणारा योहान आहे ना, तो काय म्हणतो माहिती आहे का? ज्यावेळेला प्रभू त्याच्याकडे बाप्तिस्मासाठी येत होता तेव्हा त्याच्याकडे पाहून बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला होता, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. फक्त योहानाने त्याला देवाचा कोकरा म्हटलेला आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला कोकरा म्हणून वधस्तंभावर त्याचं अर्पण करण्यासाठी या जगात पाठवलं. आणि म्हणून तो म्हणतो देवाचा कोकरा. आणि तोही कसा? जगाचं पाप हरण करणारा. कारण प्रभूने स्वतःचं रक्त जे वधस्तंभावर ओतलं त्याच्यामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणूनच पौल पहा करिंथकरास पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 7व्या वचनात काय म्हणतो? आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. त्या फक्त पौल यानेच प्रभूला वलांडणाचा यज्ञ पशु असं म्हटलेलं आहे.
आणि त्याचं अर्पण झालं आहे असं तो म्हणत आहे. अशा रीतीने आपण पाहतो की जुन्या करारात ओलांडणाचा सण पहिल्यांदा इस्रायल लोकांनी पाळला आणि कोकऱ्याचं अर्पण त्यांनी केलं आणि हे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील जे मरण स्वीकारलं आणि स्वतःचं अर्पण केलं त्याचं भविष्यात्मक चित्र होतं असं आपल्याला दिसतं. आता शेवटचं एकच हे सांगत आहे उदाहरण. गणना ह्याचा 21वा अध्याय आणि 4 ते 9 वचनामध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे. तो प्रसंग असा आहे की लोक जी आहेत ती आता 40 वर्ष अरण्यातून प्रवास करत होते आणि जे रोजचं जेवण होतं त्या जेवणाला ते कंटाळले. त्या अन्नाला त्यांचा कंटाळा आल्यामुळे ते सगळेजण कुरकुर करायला लागले आणि मग तेव्हा परमेश्वराने त्यांच्यामध्ये आज्ञासाप सोडले आणि त्या आज्ञासापांचा दौन झाल्यामुळे लोक मरायला लागली. आणि त्यावेळेला मग त्यांनी मोशेला सांगितलं की आमच्या पापाबद्दल आम्ही परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली आहे ना, आमच्या ह्या पापाबद्दल काय कर, तर आमचा बचाव करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना कर. मग मोशेने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि सांगितलं. तेव्हा मोशेने काय केलं, परमेश्वराने सांगितल्यानुसार मोशेने पितळी सर्प करून तो टांगला आणि सांगितलं की जो कोणी ह्या उंच केलेल्या सर्पाकडे पाहिल तो बचावेल. आणि त्याप्रमाणे ज्यांनी त्या उंच केलेल्या सर्पाकडे पाहिलं, टांगलेल्या सर्पाकडे पाहिलं, त्यांचा बचाव झाला. आता हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. त्याने कुठे दिला आहे माहिती का? योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि 14व्या वचनात प्रभू काय म्हणत आहे पहा. तो निकोदेमाबरोबर बोलत होता, त्याच्याबरोबर संभाषण चाललं होतं नाही का नवी उत्पत्तीविषयी. आणि त्याला प्रभू म्हणत आहे, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. मग अशी सांगितल्याप्रमाणे उंच करणं म्हणजे काय? वधस्तंभी देणं. मनुष्याच्या पुत्रालाही उंच केलं पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या जुन्या करारातल्या ह्या उदाहरण त्याच्यासमोर ठेवलेलं आहे आणि तो म्हणत आहे की मोशेने अरण्यात सर्प उंच केला त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला देखील उंच केलं पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास त्याच्यावर ठेवेल त्याला काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन मिळेल. अशा प्रकारे आपण पाहतो की जुन्या करारातील संदर्भ देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्या वधस्तंभाचा उल्लेख केलेला आहे आणि त्या वधस्तंभावर त्याचं अर्पण होणार आहे सांगितलेलं आहे. आपण आपली दृष्टी नेहमी कुठे लावत असतो तर वधस्तंभाकडे, कारण आपण वधस्तंभ विसरूच शकत नाही. कारण ह्या वधस्तंभावर आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव असताना त्याने स्वतःचं काय केलेलं आहे? यज्ञार्पण केलेलं आहे. आणि बलांडणाचा यज्ञ पशु म्हणून त्याने त्याचं अर्पण त्या वधस्तंभावर केलेलं आहे. आणि म्हणून जो कोणी त्या उंच केलेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे, वधस्तंभी दिलेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जो कोणी विश्वासाने पाहिल त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. अशा तऱ्हेने आपण पाहतो जुन्या करारातील काही प्रसंग, काही घटना आहेत किंवा काही व्यक्ती आहेत, या प्रतिकात्मक रूपाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त दाखवतात की जुन्या करारात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त होता आणि तो जुन्या कराराच्या काळात होता एवढंच नाही तर आपण पाहतो की मोशेने देखील काय साक्ष दिली आहे. मोशे म्हणतो अनादी काळापासून अनंत काळपर्यंत तोच आमचा देव आहे. खरोखर परमेश्वराने, माझा विश्वास आहे की आजची वचनं आशीर्वादित केलेली आहेत, ती तुमच्यापर्यंत पोचलेली आहेत, म्हणून परमेश्वराला मनापासून धन्यवाद देते. खरोखर आज आपल्याला स्पष्टपणे परमेश्वराच्या वचनातून संदेश आलेला आहे, त्याचं आत्मिक वचन आपल्याला पुरवलं गेलेलं आहे. मी आता त्याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही, कारण त्यातल्या खूप चांगल्या अभ्यासक आहेत त्या जुना करार आणि नवीन करार, आणि त्यांनी उत्कृष्टपणे खूप छान सुंदर रीतीने नवीन करार आणि जुना करारातून या वचनाचं आपल्याला फोड करून सांगितलेली आहे. खरोखर त्याबद्दल मी रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांचं मनापासून आभार मानते. आणि देवबाप असंच त्यांच्याकडून वचनाची सेवा करत राहो
अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. यावेळेस आपण पुन्हा एकदा उपासना संगीतामधून गीत क्रमांक 126 गाणार आहोत. गीत क्रमांक 126. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरिली, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानिली. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा कणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळीही मला नाही सोडणार. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे तू आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. यावेळेस आपण आशीर्वाद घेणार आहोत, आणि मी रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांना विनंती करते की त्यांनी आशीर्वाद द्यावा. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व शक्तिमान देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येवो व तुम्हासह सदैव वस्ती करो. आमेन.
मस्त